आतापर्यंत आम्ही शिकले ते ॲसिड आणि बेजाबद्दल. नाव विल लर्न मोर अबाउट सॉल्ट्स. सो सॉल्ट्स अँड दॅट डेरिवेशन. सॉल्ट्स आमकां कशें डिरायव करपाक मेळटा. ओके, सो आमी पयलींच ऑलरेडी शिकल्या जेन्ना ॲसिड आनी बेज रिएक्ट जाता तेन्ना आमकां कितें मेळटा, सॉल्ट मेळटा आनी H2O मेळटा, उदक मेळटा आनी सॉल्ट मेळटा. ओके, सो हांगा आमचे कडेन डिफरंट बेजीस आसा, तुमी हांगा पळोवपाक शकता. पोटॅशियम हायड्रॉक्सायड, सोडियम हायड्रॉक्सायड, देन अमोनियम हायड्रॉक्सायड. तशेंच हांगा खूब एसीड आसा, सल्फरीक एसीड, हायड्रोक्लोरीक एसीड. ओके, सो ही एसिड्स जेन्ना बेजा वांगडा रिएक्ट जातलीं तेन्ना कितें मेळटलें, सॉल्ट मेळटलो. ओके, सो वील गो स्टेप बाय स्टेप, वन बाय वन. सो फर्स्ट इज पोटॅशियम सल्फेट. आमकां पोटॅशियम सल्फेट जाय जाल्यार कशें, हाव वी कॅन डिरायव दीस. KOH, potassium hydroxide, we can react with sulfuric acid, we get potassium sulfate. Okay, so this here is a base and this is an acid. When they will react, we will get potassium sulfate. Similarly, sodium sulfate. When NaOH, sodium hydroxide, react with sulfuric acid, we will get sodium sulfate. How will get sodium chloride? When NaOH, sodium hydroxide, when reacted with hydrochloric acid, will get NaCl. Similarly, how will get ammonium chloride? When ammonium hydroxide reacted with hydrochloric acid, will get ammonium chloride. Okay, just note that NaCl, Na2SO4, sodium sulfate belong to the family of sodium salt as they have same radicals. Similarly, NaCl and KCl belong to the family of sodium chloride. Now we'll learn about pH of salt. Okay, हांगा तुमी पळोवपाक शकता different types of salt आसा. Okay, आणि how to know a pH of a salt? We just have to take a pH paper, एक pH paper घेवपाचो, तो सॉल्टान घालपाचो, डीप करपाचो, आणि डिपेंडींग अपॉन द कलर आमकां कळटलें की तो एसिडीक आसा की बेजीक आसा काय न्यूट्रल आसा. तर सॉल्ट जे आसा ते एसिडीक वचपाक शकता, ओके, ते न्यूट्रल वचपाक शकता किंवा बेजीक वचपाक शकता. तर खंयचें सॉल्ट एसिडीक, न्यूट्रल किंवा बेज आसतलें हें आमी पळोवया. Salts of strong acid and strong base are neutral. Suppose strong acid and strong base react जाता तेजे सॉल्ट कितें आसतलें, न्यूट्रल आसतलें. कित्याक pH वॅल्यू इज 7. एक्झाम्पल कितें आसा, सोडियम क्लोरायड, सोडियम सल्फेट, हे न्यूट्रल सॉल्ट्स. NaCl तुमी खबर आसतलें, मीठ जे आमी कॉमन सॉल्ट यूज करता. ओके, सो द नेक्स्ट इज सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग एसिड आनी वीक बेस. स्ट्रॉंग एसिड आसा आनी वीक बेस आसा जाल्यार कितें जावचें पडलें, स्ट्रॉंग आसा तो डॉमिनेट करतलो, सो इट विल बी एसिडिक. The pH value is less than 7. So example कितें, ammonium chloride solution has pH value of 6. Okay, so similarly salts of weak acid and strong base. Strong कितें आसा, base आसा, so salt कितें जावचो पडलो, basic in nature जावचो पडलो. ओके, तुमच्या याद दवरपा खातीर with pH value of more than 7. so pH value कितलो आसा सॉल्टाचो, more than 7. and example कितें, sodium carbonate solution has pH value of 9. okay, sodium carbonate. Now we'll learn about common salt. Common salt म्हणजे कितें, आमी डेली घरा कडेन यूज करता तें सॉल्ट, जाका आमी कोंकणीन मीठ म्हणटा. तेजें केमिकल नांव कितें, केमिकल नेम इज सोडियम क्लोरायड. ओके, आनी तें कशें ऑप्टेन केलें वता, तर दोन मेथड आसा कॉमन सॉल्ट ऑप्टेन करपा खातीर. एक तर इट कॅन बी इदर प्रिपेर्ड इन लॅबोरेटरीन तयार करपाक मेळटा, नाल्यार समुद्रांतल्या उदकांतल्यान तयार करपाक मेळटा. सो आतां लॅबोरेटरीन कशें तयार करपाक मेळटा, common salt is neutral salt and can be prepared in laboratory by reaction of sodium hydroxide and hydrochloric acid. So sodium hydroxide, which is a base, and hydrochloric acid, which is an acid, हे दोन acid आणि base reaction करून आमकां कितें मेळटा, आमी already शिकल्या, we get salt and water. So sodium hydroxide plus hydrochloric acid will get sodium chloride plus water. So this is one way of making sodium chloride, and the other way is via seawater. Sodium chloride is called as common salt. Used in our food, it is derived from seawater. तर कितें केलें वता, समुद्रांतलें उदक जमनीचेर हाडलें वता आनी तें इवॉपरेट, इट इज अलाउड टू इवॉपरेट केलें वता. आनी what remains is
a salt. Okay, so that is how we get salt from seawater. The next is a rock salt. Rock salt is a brown colored large crystal. This is mined like coal. रॉक सॉल्ट म्हणजे कितें एक इम्प्युअर आसता तें, सो त्या खातीर तेजो कलर ब्रावन जाता. दिस इज ऑल्सो अ टायप ऑफ सॉल्ट. एक व्हडले लार्ज क्रिस्टल्स आसता सॉल्टाचे, तांकां रॉक सॉल्ट म्हणटा आनी ते मायन केले वता. ओके, म्हणजे खणून काडले वता जमनींतल्यान. आतां आमी नेक्स्ट पळोवया की कॉमन सॉल्टाचे युजीस कितें ते. कॉमन सॉल्ट आमी जेवणाक यूज करता. ओके, आनी सपोज एक दिसा मीठ ना जेवणाक जाल्यार जेवण अळणी लागता. सो बिसायड डॅट तेजे आनीकूय खूब युजीस आसा. ओके, ते आमी एक एक करून पळोवया आतां. Common salt is an important raw material for many materials of daily use, such as sodium hydroxide, bleaching powder, baking soda, and washing soda. तर common salt सोडियम हायड्रॉक्साईड करपाक यूज केलो वता, ब्लिचींग पावडर यूज करपाक यूज केलो वता, तशेंच बेकिंग सोडा खातीर यूज केलो वता आनी वॉशिंग सोडा खातीर यूज केलो वता. आनी हे चार जाणांचे आनीकूय खूब युजीस आसा. सो आतां आमी नेक्स्ट फुडें शिकतले हाव दीस आर प्रोड्यूस्ड फ्रॉम NaCl. हे सोडियम हायड्रॉक्साईड किंवा ब्लिचींग पावडर, बेकिंग सोडा, वॉशिंग सोडा हे कशें तयार केले वता युजींग NaCl ते पळोवया आनी तेंचे फुडें युजीसूय पळोवया. सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, सोडियम हायड्रॉक्साईड कशें तयार केलें वता, मेळयलें वता. सोडियम हायड्रॉक्साईड इज प्रोड्यूस्ड बाय electrolysis of an aqueous solution of sodium chloride called brine. It decomposes to give sodium hydroxide. सो हांगा तुमी सोडियम हायड्रॉक्सायडाची एक इमेज पळोवपाक शकता, कशें दिसता तें सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, आनी कशें तयार केलें वता तें इलेक्ट्रोलायसीस ऑफ सोडियम क्लोरायड. सो त्या प्रोसेसाक म्हणटा क्लोर अल्कली प्रोसेस. ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड क्लोर अल्कली प्रोसेस बिकॉज ऑफ द प्रोडक्ट फॉर्म दॅट इज क्लोर फॉर क्लोरीन एंड अल्कली फॉर सोडियम हायड्रॉक्साईड. तर हो प्रोसेस आमी मातसो शिकोया. ह्या प्रोसेसाक क्लोर अल्कली प्रोसेस म्हणटा बिकॉज ह्या प्रोसेसांतल्यान क्लोरीन इज वन ऑफ द प्रोडक्ट एंड वन ऑफ द प्रोडक्ट इज sodium hydroxide and one more product is also formed which is hydrogen. तर हांगा एक there is one container. ओके, तर ह्या कंटेनरान आसा सोडियम क्लोरायड. ओके, which is also called as brine. तर एके सायडींतल्यान ब्रायन कंटिन्युअसली भितर येता आनी दुसऱ्या सायडींतल्यान जे डिप्लीट ब्रायन आसता तें भायर सरता. हांगा एक एनोड आसा, एक कॅथोड आसा आनी देर इज करंट which is supplied to them. ओके, सो जाता कितें, वेन सॅच्युरेटेड ब्रायन कम्स, एनोडा कडेन क्लोरीन रिलीज केलें वता, कॅथोडा कडेन हायड्रोजन रिलीज केलें वता आनी NaOH इज वन ऑफ द प्रोडक्ट. सो दॅट वी हॅव 3 प्रोडक्ट. एक क्लोरीन मेळटा आमकां, एक हायड्रोजन मेळटा आनी तिसरो प्रोडक्ट मेळटा आमकां सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, सो दीस इज अ टोटल क्लोर अल्कली प्रोसेस. ओके, सो वील मूव ऑन टू नेक्स्ट. वील सी द युजीस पळोवया आतां प्रत्येकाचे. क्लोरिनाचे युजीस कितें ते, हायड्रोजनाचे युजीस कितें आनी NaOHचे युजीस कितें ते. ओके, एट कॅथोड आमी आतां पळयलें की आमकां हायड्रोजन मेळटा, एट एनोड आमकां क्लोरीन मेळटा आनी वन ऑफ द प्रोडक्ट इज NaOH. ओके, सो हायड्रोजनाचे यूज कितें, इट इज यूज्ड एज फ्युएल म्हणून यूज केलें वता. त्याच भायर तें मार्गरायन म्हणजे एक बटर कसो दिसपाक प्रोडक्ट आसता तो, इट इज अ फूड प्रोडक्ट. ओके, सो नेक्स्ट इज अमोनिया फॉर फर्टिलायझर आनी ताका अमोनिया एज अ फर्टिलायझर म्हणून सुद्दां यूज केलें वता. इट इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ अमोनिया. ओके, वीच इज फर्दर यूज एज अ फर्टिलायझर. नेक्स्ट इज क्लोरीन. क्लोरीन इज यूज फॉर वॉटर ट्रिटमेंट करपाक यूज केलें वता क्लोरीन. त्याच भायर ते स्विमींग पुलान यूज केलें वता. स्विमींग पुलान एकदां पळयता तुमी की आमची बॉडी बी काळी पडटा, इट बिकॉज ऑफ यूज ऑफ क्लोरीन. त्या भायर ते PVC पॉलिविनाइल क्लोरायड त्या खातीर यूज केलें वता. डिसइन्फेक्टंट्स, CFC वीच इज क्लोरोफ्लोरोकार्बन्स, पयलीं रेफ्रिजरंट म्हणून यूज केले वताले क्लोरोफ्लोरोकार्बन्स. मागीर पेस्टिसायडान यूज केलें वता. सो यू कॅन सी सो मेनी युजीस ऑफ क्लोरीन. आनी NaOHचे युजीस कितें, डिग्रेसिंग मेटलाक सपोज ऑयल लागल्या नाल्यार ग्रीस लागल्या. NaOH इज बेजिकली अ सोप. NaOH इज बेजिकली अ सोप. सो सोप आमी जेन्ना यूज केलो वता केन्ना ग्रीस नाल्यार ऑयल लागता ती वता. सो नेक्स्ट इज सोप एंड डिटर्जंट्स. थंय सुद्दां NaOH यूज केलें वता. इट इज ऑल्सो यूज फॉर पेपर मेकिंग एंड आर्टिफिशियल फायबर्स.
ना हायड्रोजन आनी क्लोरीन सपोज आमी कंबायन करीत जाल्यार आमकां कितें मेळटा हायड्रोक्लोरीक एसीड मेळटा आनी ते खंय यूज केले वता क्लिनींग स्टील अमोनियम क्लोरायड करपाक यूज केले वता मेडिसिनान यूज केले वता इट इज यूज इन कॉस्मेटिक्स सिमिलरली क्लोरीन आनी NaOHचें रिएक्शन जालें जाल्यार आमकां ब्लीच मेळटा आनी तो हावज होल्ड ब्लिचींग नाल्यार ब्लिचींग फॅब्रीक त्या खातीर यूज केलो वता So next product that is formed from NaCl is bleaching powder. Okay, one of the product is bleaching powder. कसो ऑप्टेन केला होता ब्लिचिंग पावडर ब्लिचिंग पावडर इज मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम क्लोरीन गॅस आता तुम्ही पहिलं क्लोरीन गॅस त्याच्यापासून हो तयार केला होता इट इज प्रोड्यूस्ड बाय एक्शन ऑफ क्लोरीन ऑन ड्राय स्लेक लायम COH ट्वाइस स्लेक लायमाचे दुसरें नाव इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड कॅल्शियम हायड्रॉक्साईड जेन्ना क्लोरिना वांगडा रिएक्ट जातलो तेन्ना आमकां ब्लिचिंग पावडर मेळटलो आनी वॉटर मेळटली ओके सो CaOH ट्वाइस प्लस Cl2 विल गिव अस CoCl2 प्लस H2O सो ब्लिचिंग पावडराचे युजीस कितें ब्लिचिंग पावडर आमकां टेक्सटायल नाल्यार पेपर इंडस्ट्रीन यूज केला वता तसोच तो केमिकल इंडस्ट्रीन ऑक्सिडायझींग एजंट म्हणून यूज केला वता आनी एज अ डिसइन्फेक्टंट फॉर वॉटर So bleaching powder for bleaching cotton and linen in textile industry and for bleaching wood pulp in paper industry. Similarly, it is used as oxidizing agent in many chemical industry and also used for disinfecting drinking water to make it free of germs. So these are the uses of bleaching powder. आणि जाल्यार आमी फुडें या नेक्स्ट product which can be obtained from NaCl is baking soda. Baking soda एक product असता जो NaCl वांगडा NaCl थ्रू आमकां मेळपाक शकता बेकिंग सोडा दिसपाक असो दिसता हो आमी सगळ्यांनी किचनान पयला आसतलो तुमी सपोज घरा कडेन भजी बी करता जाल्यार मुद्दम मम्मीक विचारा बेकिंग सोडा खंय आसा काय म्हणून सो बेकिंग सोडान जेन्ना खंय घालता पिठेन घालता नाल्यार केकान घालता एक फ्लफी जाता फुलोवन येता ओके सो दॅट इज द यूज ऑफ बेकिंग सोडा सो खंयची जेवणाची वस्तू जी आसा ती फुलोवन येता सारकी सो आमी बाकीचे आनीकूय युजीस पळोवया सो वील स्टार्ट विथ दीस केमिकल फॉर्मुला बेकिंग सोडाचो कितें NaHCO3 विच इज सोडियम हायड्रोजन कार्बोनेट हो बेकिंग सोडाचो फॉर्मुला तेजें केमिकल नांव आसा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट कसो ऑप्टेन केला वता बेकिंग सोडा इट इज प्रोड्यूस्ड ऑन लार्ज स्केल बाय ट्रिटींग कोल्ड एंड कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराइड ब्राइन with ammonia and carbon dioxide. So आमी रिएक्शन पळोवया कसो बेकिंग सोडा तयार केला वता तो सोडियम क्लोरायड घेतलें वता वी हॅव वॉटर विथ अस वी हॅव कार्बन डायऑक्सायड एंड अमोनिया हे चारूय जेन्ना रिएक्ट करतले तेन्ना आमकां मेळटलें अमोनियम क्लोरायड NH4Cl आनी NaHCO3 विच इज सोडियम हायड्रोजन कार्बोनेट सो हे दोन प्रोडक्ट मेळटले आमकां आनी ऑन हिटींग इट डिकम्पोजीस टू गिव सोडियम कार्बोनेट विथ एवोल्युशन ऑफ कार्बन डायऑक्सायड आनी जेन्ना आमी सोडियम हायड्रोजन कार्बोनेट हीट करतले तेन्ना आमकां कितें मेळटलें सोडियम कार्बोनेट मेळटलो वॉटर मेळटलें आनी CO2 मेळटलो सो हें केमिकल रिएक्शन टू ऑप्टेन सोडियम हायड्रोजन कार्बोनेट ऑर बेकिंग सोडा आतां युजीस कितें बेकिंग सोडाचे यूज्ड एज एन एंटी एसीड फॉर ट्रीट एसिडिटी ऑफ स्टमक एकदां आमच्या पोटान एसिडिटी जाता बिकॉज ऑफ एक्सेड हायड्रोक्लोरीक एसीड प्रोड्यूस्ड आनी ते न्यूट्रलायज करपा खातीर आमी एंटी एसीड घेता जे ऑलरेडी आमी शिकल्या PHान सो तो एंटी एसीड ओके करपा खातीर बेकिंग सोडाचो यूज केलो वता यूज टू मेक बेकिंग पावडर विच इज यूज्ड इन प्रिपेरेशन ऑफ केक ब्रेड सर बेकिंग पावडर जो आसता तो तयार करपा खातीर बेकिंग सोडा यूज केलो वता आनी हो बेकिंग पावडर जो आसता तो खंय केलो वता यूज केक तयार करपाक नाल्यार ब्रेड तयार करपाक तुमी हांगा इमेजीन पळोवपाक शकता यूज्ड इन सोडा एसीड फायर एक्सटिंग्विशर तशेंच बेकिंग सोडा जो आसा तो सोडा एसीड फायर एक्सटिंग्विशरान सुद्दां ताजो यूज आसा एज अ इन्ग्रेडियंट नेक्स्ट वील लर्न अबाउट वॉशिंग सोडा वॉशिंग सोडा ऑब्वियसली नांवा वयल्यान कळटा तुमकां इट इज यूज फॉर वॉशिंग धुवपाक यूज केलो वता दिसपाक तो असो दिसता सगळ्यांत आमी पयला आसतले जितके आमी प्रोडक्ट शिकल्या NaClतल्यान ते दिसपाक युजली व्हायटीशे आसता आनी पावडरीश फॉर्मान तर तो वॉशिंगाक यूज केलो वता केमिकल नांव तेजें Na2CO3.10H2O
आनी ताका सोडियम कार्बोनेटूय म्हटलें वता. हे तुम्ही पळोवपाक शकता हांगा की .10H2 हेजो अर्थ कितें, ह्या एका मॉलिक्युलान Na2CO3 हे एका हितून 10 मॉलिक्यूल ऑफ H2O आसतले. ओके, सो हांगा 2 आसत जाल्यार हांगा 20 आसपाक जाय. सो त्या प्रमाणे सो एका मॉलिक्युलान हेज्या Na2CO3च्या 10 मॉलिक्यूल ऑफ H2O आसपाक जाय. आनी कसो ऑप्टेन केला वता वॉशिंग सोडा? सोडियम हायड्रोजन कार्बोनेट ऑन हिटिंग डिकम्पोजीस टू गिव सोडियम कार्बोनेट. आतां सोडियम हायड्रोजन कार्बोनेट जे आसा ते ऑन हिटिंग म्हणजे गरम करतकूच डिकम्पोज जाता टू गिव सोडियम कार्बोनेट. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणजे कितें, इज नथींग बट बेकिंग सोडा. आमी आतां शिकल्या. सो तें आमी बेकिंग सोडा आमी सपोज हीट करीत जाल्यार आमकां सोडियम कार्बोनेट मेळटा. बट सोडियम कार्बोनेट जो आसता हो ड्राय आसता, हितून उदकाचो प्रमाण कमी आसता. सोडियम कार्बोनेट जो मेळटा दॅट इज जस्ट Na2CO3. भितर हे 10 मॉलिक्युल्स उदकाचे आसना. सो तेन्ना कितें करप, रिक्रिस्टलायझेशन ऑफ सोडियम कार्बोनेट प्रोड्युसीस वॉशिंग सोडा. सो जेन्ना भितर Na2CO3 सोडियम कार्बोनेटान जेन्ना उदक 10 मॉलिक्यूल उदकाचे घातले वता तेन्ना Na2CO3.10H2 वता, म्हणजे वॉशिंग सोडा तयार जाता. वॉशिंग सोडाचे युजीस कितें? इट इज यूज्ड इन ग्लास, सोप एंड पेपर इंडस्ट्री. ओके, सो वॉशिंग सोडा हात धुवपा खातीर यूज केलो वता, पेपर इंडस्ट्रीन यूज केलो वता. इट इज यूज इन मॅन्युफॅक्चर ऑफ बोरेक्स. बोरेक्स इज अ डिटर्जंट बुस्टर. तें तयार करपाक तो यूज केलो वता. त्या भायर तो क्लिनींग ऑफ एजंट फॉर डॉमेस्टीक पर्पज, डिफरंट क्लिनींग एजंट आसता क्लीन करपा खातीर, तितून तो यूज केलो वता. आनी इट इज यूज फॉर रिमुवींग परमनंट हार्डनेस ऑफ वॉटर. इवन हार्डनेस उदकाचें आसा तें कमी करपा खातीर वॉशिंग सोडाचो यूज केलो वता. आमी पयलां आसतलें कॉमन सॉल्ट म्हणजे मीठ आमचें, तें दिसपाक आमकां खूब ड्राय दिसता. बट तें खऱ्यांनी ड्राय आसता. हे भितर उदकूय आसता. तशेंच बाकीचे कितलेशे सॉल्ट आसा ते दिसपाक ड्राय दिसता. फॉर एग्जांपल हांगा तुमी एक सॉल्ट पळोवपाक शकता, तें नांव आसा कॉपर सल्फेट. तशेंच जिप्सम, हें दिसपाक खूब ड्राय दिसता. बट भितर उदक आसता काय ना हें आमी ह्या टॉपिकान शिकतले, वीच इज वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तर तुमकां कितें दिसता? ओके, सो हे सगळे सॉल्ट आसता तितून एक्चुअली देर आर सर्टन मॉलिक्युल्स ऑफ वॉटर इन इट. ओके, सो वॉट इज वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन? फिक्स्ड नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट इन वन फॉर्म्युला युनिट ऑफ सॉल्ट. तर एक फॉर्म्युला युनिट आसा. फॉर एग्जांपल हांगा CuSO4.5H2O. तर एक फॉर्म्युला युनिट म्हणजे कितें? CuSO4 इज वन फॉर्म्युला युनिट. एका फॉर्म्युला युनिटान 5 मॉलिक्यूल ऑफ वॉटर आसा. सिमिलरली हांगा CaSO4 हो एक फॉर्म्युला युनिट आनी त्या भितर 2 वॉटर मॉलिक्यूल आसा. तर हेका वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणटा. तर एका फॉर्म्युला युनिटान देर आर सर्टन वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट. तर फर्स्ट एग्जांपल पळोवया. कॉपर सल्फेट क्रिस्टल्स, दे अपियर ड्राय. पळोवपाक सामके ड्राय दिसता. एक्चुअली इट कंटेन्स वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. ऑन हिटिंग कॉपर सल्फेट, वॉटर इज रिमूव्ड एंड इट टर्न्स व्हाईट. तर हांगा कॉपर सल्फेट घेतला विच इज एक्चुअली ब्लू इन कलर एंड तेका हीट दिल्या सकयल्यान. सो जाला कितें? कॉपर सल्फेट जे सकयल आसा तें सगळें व्हाईट टर्न जाला. कित्या खातीर व्हाईट टर्न जाला? बिकॉज वॉटर जे भितर आशिल्लें तें सगळें इवॉपरेट जावन गेलें. आतां आमी कितें करता परत? मॉइस्चर द क्रिस्टल वीथ वॉटर, ब्लू कलर रिअपियर्स. परत हांवें व्हाईट जाल्लें कॉपर सल्फेट परत घेतला आनी भितर परत उदक घातलां, वॉटर घातलां. सो परत तेजो कलर रिअपियर जालो. ओके, सो दीस इज हायड्रेटेड कॉपर सल्फेट. इट अपियर्स ब्लू एंड फॉर्म्युला इज CuSO4.5H2O. हेचे एका फॉर्म्युला युनिटान 5 मॉलिक्यूल आसता उदकाचे. एकदां हीट करतकूच हें उदक इवॉपरेट जाता आनी तें व्हाईट टर्न जाता. आनी परत जेन्ना आमी उदक घालता तेन्ना तें परत आपलो ब्लू कलर गेन करता. सिमिलरली आनीक सॉल्ट आसा जिप्सम. जिप्सम ऑल्सो कंटेन्स वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. जिप्समा भितर सुद्दां वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आसता. हें पळोवपाक सामकें ड्राय दिसता पळयल्यार, बट भितर वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आसता. फॉर्म्युला ऑफ जिप्सम इज CuSO4.2H2O. म्हणजे तेच्या एका फॉर्म्युला युनिटान 2 वॉटर मॉलिक्यूल आसता. इट हॅज 2 वॉटर मॉलिक्यूल एज वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. ओके, सो दीस इज एज फार एज जिप्सम इज कन्सर्न. सो आमी हेजेर एक व्हिडिओ पळोवया. नेक्स्ट आमी पळयतले प्लास्टर ऑफ पॅरिस. प्लास्टर ऑफ पॅरिस आमी सगळ्यांनी आयकलां, खूब कडेन यूज केलो वता. तर आतां आमी तेजो कसो ऑप्टेन केलो वता तो पळोवया. त्या भायर तेजे सगळे युजीसूय पळोवया. सो हाव इट इज ऑप्टेन्ड?
प्लास्टर ऑफ पॅरिस इज प्रिपेर्ड बाय हिटिंग जिप्सम एट 373 केल्विन म्हणजे अराउंड 100 डिग्री सेल्सियसाचेर ताका हीट करप जिप्समान. ऑन हिटिंग इट लुजीस वॉटर मॉलिक्युल्स एंड बिकम कॅल्शियम सल्फेट हेमिहायड्रेट which is also called plaster of Paris. So this is formula for plaster of Paris. एका plaster of Paris म्हणटा CaSO4 डॉट हाफ H2O म्हणजे भितर एका फॉर्मुला युनिटान कितके वॉटर मॉलिक्यूल आसता, हाफ वॉटर मॉलिक्यूल आसता ऑफ प्लास्टर ऑफ पॅरिस. तर जिप्सम जेन्ना हीट करता आमी ते उदक सगळें इवॉपरेट जाता आनी उरता कितें प्लास्टर ऑफ पॅरिस. when plaster of Paris is mixed with water it changes to gypsum. CaSO4 dot half H2O plus 1 and half H2O is equal to CaSO4 dot 2 H2O which is gypsum. म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसान परत उदक घालीत तुमी जाल्यार तुमकां परत जिप्सम मेळटा. सो आतां आमी कितें पळयलें, जिप्सम तुमी घेतलें आनी इफ यू हीट इट अराउंड 373 केल्विन. 373 केल्विन म्हणजे अराउंड 100 डिग्री सेल्सियस. ओके, तेजेर तुमी हीट केलें तुमकां कितें मेळटा, तुमकां प्लास्टर ऑफ पॅरिस मेळटा. आनी प्लास्टर ऑफ पॅरिसान फक्त हाफ वॉटर मॉलिक्यूल आसता एका फॉर्मुला युनिटान. तर आतां परत तुमी भितर उदक घालीत प्लस प्लास्टर ऑफ पॅरिस घेत आनी परत भितर उदक घालीत जाल्यार तुमकां परत कितें मेळटलें, तुमकां परत जिप्सम मेळटलें. तर आतां प्लास्टर ऑफ पॅरिस खंय यूज केलो वता? इट इज यूज इन हॉस्पिटल एज प्लास्टर फॉर सपोर्टिंग फ्रॅक्चर बोन इन रायट पोजिशन. आतां एकदां आमी खंय फ्रॅक्चर जालें आमी पळोवपाक शकता खूब जाणां फ्रॅक्चर जाता आनी तुमकां तांकां असो बांदलो वता, हातांचो असो बांदलो वता. कित्याक बांदलो वता असो? कित्याक हात तो फिक्स उरपा खातीर. आनी थंय कितें यूज केलें वता? आमी यूज करता प्लास्टर ऑफ पॅरिस. सिमिलरली इट इज यूज्ड एज फायर प्रुफींग मटेरियल. आतां आमचें फॉल सिलींग बी आसता इट इज मेड अप ऑफ प्लास्टर ऑफ पॅरिस. आनीकूय खंय फायर प्रूफ मटेरियल जाय थंय प्लास्टर ऑफ पॅरिसाचो यूज केलो वता. बिसायड्स दॅट इट इज यूज फॉर मेकिंग टॉयज, डेकोरेटीव मटेरियल एंड स्मूथ सर्फेसीस. आनी खंय यूज केलो वता? टॉयजान यूज केलो वता. तशेंच आमी शिगम्याक पळोवपाक शकता आमचे खूब चित्ररथ आसता, फ्लोट्स आसता, ते तितून जे मुर्त्यो ज्यो तयार केल्यो वता फ्लोट्सांनी, ओके, चित्ररथांनी, कसल्यो राक्षसाच्यो जाल्यार देवांच्यो म्हणा, दे आर मेड अप ऑफ प्लास्टर ऑफ पॅरिस. आनी त्या खातीर त्यो सामक्यो स्मूथ दिसता तेंची सर्फेस बी.